मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा 26 जानेवारीला म्हणजेच आज मुंबईत दाखल होणार आहे। या मोर्चात मोठ्या लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल सुद्धा होत आहेत। त्यामुळे हा लाखोंचा मोर्चा पाहून सरकारची झोप उडाली। त्यामुळे सरकारी हालचालींना जोराने वेग आलेला दिसतोय। नेमकं पडद्यामागे काय घडतंय हेच आपण सविस्तर पाहूया। मनोज जरांगे हे त्यांचे समर्थक आणि लाखो मराठा बांधवांसह आज म्हणजे 26 जानेवारीला मुंबईच्या वेशीवर धडकणार आहेत। मराठा समुदाय सध्या वाशी येथील APMC मार्केटमध्ये जमलाय। त्यानंतर जरांगे पाटील हे मुंबईमधील आझाद मैदानाच्या दिशेने वळणार आहेत आणि आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत। हे सगळं घडत असताना सरकारने एक नवीन तातडीने GR काढला। या GR बद्दल दीपक केसरकर यांनी आरक्षणासंदर्भात असलेली संपूर्ण माहिती दिली। नेमकं केसरकरांनी काय म्हणालेत ते एकदा पाहूया। मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत। मनोज जरांगे पाटील हे समाजाविषयी खूप संवेदनशील आहेत। ते राज्याच्या हिताचा विचार करतील। त्यांच्या मागण्या आता मान्य झाल्या आहेत। त्याची शासकीय अंमलबजावणी देखील होईल। राज्य सरकारने आतापर्यंत 37 लाख कुणबी जात प्रमाणपत्र दिली आहेत। नवीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 50 लाखाहून अधिक प्रमाणपत्र दिली जातील। पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। त्यामुळे आता या GR नंतर जरांगे पाटील हे काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण मराठा बांधवांचे लक्ष लागून राहिले। त्यामुळे मनोज जरांगे हे संपूर्ण मराठा समाजाला विचारूनच पुढील निर्णय घेणार आहेत, असं जरांगेंनी म्हटले। खरं पाहता सरसकट आरक्षण मिळावं अशी देखील जरांगे पाटलांची मागणी होती। त्यामुळे आता जरांगे पाटील हे काय निर्णय घेतील हे ते लवकरच सांगणार आहेत। दीपक केसरकरांनी आंदोलन मागे घेण्यासाठी जी माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? अजून कोणत्या माहिती असणे आवश्यक होते? तसेच जरांगेंनी काय निर्णय घ्यावा कमेंटमध्ये व्यक्त व्हा। हा विषय किंवा मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। सोबतच आमचं 20 मराठी YouTube चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।